आता ते आहे ना कॅमेरामध्ये चायनीज वाटतंय चायनीज. तिसऱ्या माल्यावर पण रूम आहे, आपण तिथं पण बघून येऊया. एक नंबर एक नंबर. बांधून आहे ना, बांधलंय. हा अरे हा बांगला आहे. फुल एन्जॉय. तिकडे स्विमिंग पूल आहे आणि मी इथं आलेलो आहे. हा बांगला हे बघा, हे पूर्ण गार्डन आहे. डझन अरे अरे हे आलू काय रे, हे आलू काय आलं हे वरती येते दाखव वरती. कॅरेट करती लहान मुलगी. बाय. कितना पानी है? अच्छा अच्छा. हाँ कम भी हो सकता है ना पानी. चला पकड़ आता. आता तुम्ही किचन दाखवतो. भांड्याची रूम आहे. इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे, आणि हा बेड एकदम रुपयाचा आहे. बनवणार आहे तिथे लागू. आणि हा आपला 80 किलोमीटरचा फ्री. त्याच्यामध्ये आपलं काही सामान लागते त्यांचं सामान आपण बघूया. काही नाही, 4-5 रूम आहे वरती. इकडे रूम आहे, ये रूम आहे. इकडे आम्ही सामान ठेवलं. सेम सेम तसेच रूम आहे हे पण. आता मी वरती जातो. इथून पण एकदम रूम 3 माळेच आहे. इथे पण रूम आहे, इथे घरची आहे. इकडे एक रूम आहे. या रूमला टाळा लावला. आय लव्ह यू जीजस हॅपी बर्थडे. पूर्ण एकदम व्ह्यू बघा. थोडं ऊन आले त्यामुळे आले तर फुल मज्जा. ही वरची पण आमचीच आहे, पण तिथे जाणार नाही आम्ही. कारण काय काही पोरं मस्ती करतात, उचापात्या करतात. त्यामुळे मी बोललो वरती नुका, वरती कुलूप लावा, वरतून कोण पडू शकतं म्हणून.
आपण बघूया आता सगळे आपण रूम बिम तर बघितले. लगेच जेवणाच्या तयारीला पोरं लागलेले आहे. वाजलेले आहेत किती वाजले 12:30 वाजलेले आहे आणि आम्ही इथं 10 वाजता अटॅच झालेलो आहे एकदम. हे आपली रूम तर रिकामी आहेत. आता आपण बघूया आतमध्ये कसे काय आपण जाऊया बघू हे लोक काय बनवत आहेत ते. क्या किधर क्या बना रहे खाना किधर आहे सुकट आणि भाकरी हे बनवत आहेत. हे आमची पाठीमागे सगळं पाठीमागे सगळं आहे. म्हणजे 4 जण जेवण बनवलं होती पण आता सगळ्यांनी लगेच हातभार म्हणजे लगेच लवकरात लवकर झालं पाहिजे जेवण म्हणून. काय टेन्शन काय नाही एवढं. हे सगळं आमचं सामान आणि ही आमची फ्रीज मध्ये काय नाही ना. फ्रीज मध्ये मावशी बसली. फ्रीज मध्ये काय नाही. आणि ती लोक अर्धी लोक बटाटे आणि काय कांदे लोक सोलतायत. विनयवर टाकला कचराचं काम विनयला देऊन टाकलेले आहेत. बाहेर लोक बसलेली आहेत ती लोक सगळे. आहेत सगळे लोक बसलेले आहेत तिथे गाणीवर इथे. कर्लिंग कोंबड्या घेतल्या का कर्लिंग 2-3 सिप मारणे का बटन दाब. सोडायला सांगा सोड काय करू आणि इथं अडकलं होतं सोड याला सांग सोड. मॅग्नेट करायला ठेवलेलं आहे एकदम. हे आणायला पाठवलेलं पोरांना. 3 पोरं होती काम करायला सगळेजण काम करायला लागलीत जरा म्हणजे जेवण लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणून. ते फुल एकदम मजा करत आम्ही लोक जेवण बनवतोय सगळे. स्विमिंग पूलमध्ये अर्धे लोक गेलेत आणि अर्धे लोक आम्ही थोडंफार टाइमपास जरा कारण की हात ही एक मजा असते त्यांची. ती पण काम येत करते असं नाही जबर आणि कुणाला बोलत नाही आम्ही लोक की तू काम करायला काम करायला. ज्याला म्हणत आहे त्यांनी या करायला. तिसऱ्या माल्यावर पण रूम आहे आपण तिथं पण बघून येऊया. हो कोयता आणलेला आहे वाईननी. हात बघ तुझ्या हात बघणार कापशील. हे साईडला घे ना मग. याला बोलतात रगडा कांदा. ते आमचे 4-5 रूम आहेत. 5 रूम पैकी आम्ही खालीच आहे वरती जाऊन ही एक रूम आहे बंद केली आम्ही. गाड्या गटची आहे त्याच्या त्याला उडी बिडी मारताना गाडी वरती ही रूम आहे. ही अशीच रूम आहे खाली गाड्या आठवून झोपा. ही सगळे लोक वरती जातात वरती मजा वाटली. अगदी पाहिजे खाली रूम आहे. दोघात बॅटल होती ती परत बॅटल भेटेल का पावडर मसाला खाला पोरा टाईट टाईट झालं एकदम खतरनाक. लसूण सोलताय अरे ती लोक कांदा लालू कांदा सोलतोय तिकडे. इकडे आला कांदा हे काय तेल आहे मस्ती केल्यावर माहिती आहे ना. आणि रिप्ले साखर सारखा अरे साखर आहे खा. बाबूदानी साखर समजून आता एवढी मुठ्ठी भर आता बाबूने मीठ खाल्ला आणि वरती साखर होती. हात सांभाळ काय बोलत किशोर मटल वाला. ही खरी साठी मजा मजा काढू काढू. आणि आमची फ्राय राईस खाना शेजवान फ्राय राईस एकदम रावत हाफ मध्ये फुल. आय शपथ बॉडीगार्डला पण कामाला लावलं तुम्ही.
बाबूला तू कुठलं पण काम दे, बाबू वाट लावून ठेवते. म्हणजे तो आमचा तो गॅजेट आहे ना, तो तोडून टाकायचा बघतोय तो. म्हणजे बोलतो फार्मच डायरेक्ट कुठलं पण थांबलो. पण इथं पोरं पण एकदम फुल मेहनत चालू आहे. नाही चुकीचं आहे. एक नंबर. ते बाबू आहे ना खरं बोलतो, त्याला मध्येच काय होतं आम्ही काय सांगू शकत नाही. हे काय झालं तुला नॉनसेन्स. बर्थडे ऑफिस झालंय तू. म्हणून तुला राग आला. आज तो कामावर नाही गेला ना, त्याची मॅडमचा फोन आलेला. मॅडमचा फोन आला. बोल तुम्ही बोल. आम्ही लोक रिक्षामध्ये होतो आणि त्याची मॅडमचा फोन आला. ओ मॅडम हँडल करा तुम्ही. काय बोलली पी तू एन्जॉय कर. एक काम करे का चिकन कॅन्सल. रवा आणि पाव किलो कोथिंबीर आणि कढीपत्ता असं तुम्हाला बनवून देणार ना. ह्याचा ऐकलं ना म्हणजे तुम्ही काहीच खाणार नाही. तो जेवणाला काय मदत तर करत नाही. असं बनवणार ना. तो सगळ्यांना चिडवायला आला इथे. तो काय 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 असा बनवणार. एक अच्छा काच ऐकलं ना तर चिकनच्या मच्छी होणार. ऐकलं ना तर चिकनच्या मच्छी होणार कन्फर्म. काही मेहनती पोरगा आपला. आपला कॅप्टन व्हाईस कॅप्टन आहे. दुसरा कॅप्टन दही आणायला गेलाय, पण दही काढतोय काय आमचं काय माहिती. दहीला नाही घाललं. हे पाठीकडचं आहे, आमच्या बंगल्याच्या पाठीमागचं आहे सगळं. तर आम्ही तिथे जरा जेवण बनवणार. आम्ही किचनमध्ये बनवणार. बोललो किचनमध्ये मजा नाही येणार, इकडे बाहेर बनवू. इथं वातावरण पण मस्त आहे एकदम. आम्ही इथं बाहेर आता कलेजी फेटा हा फक्त असाच खाण्यापुरती स्टार्टर. कलेजी फेटा फ्राय. पेटा आणि पेटा असे तऱ्हाने आम्ही सगळ्या पूल मध्ये उडी मारत आहे. माझा आमच्या फुल ऑन मध्ये आहे.
पोहायला तर येत नाही तरी पण पोहतोय. मला काही टेन्शन नाही. इथे पूर्ण विला आपला आहे, काही टेन्शन नाही. या विलामध्ये आम्ही काही पण करू शकतो, पूर्ण काही पण करू शकतो. एकदम बिग बॉसचा गेट कसा असतो तो गेट आहे आमचा. आणि आम्ही फुल सकाळपासून आम्ही पाठीत जाऊन जाऊन वैतागलोय. आणि थंडी पण लागत आहे तरी पण आपण मजा तुम्ही बघत राहा. बोलू तर मस्त विला आहे, तुम्ही येऊ शकतात. याच्या असेल तर माझ्याला DM BM सगळं करा आणि बघू शकता तुम्ही विला आहे बघा. असं सुंदर पूलच्या समोरच सुंदर असा नजारा आणि सनसेट आता होईल अजून. संध्याकाळचे 7 वाजलेले आणि एकदम कडक थंडी पडलेली इथे. आणि सगळे लोक थोडी मजा करून आता हातपाय धुवायला गेलेले. जेवण एकदम बरोबर झालेलं आहे. तेव्हापर्यंत मी झोपलेलो म्हणून सकाळी लवकर उठलेलो म्हणून झोपून गेलो. दिशान पाण्यात सगळे लोक अर्धे बाहेर राऊंड मारायला गेलेले आहेत, ते येत आहेत. आता बघितलं असेल तुम्ही नजारा कसा एकदम चांगल्यातला चांगला नजारा होता इकडे. आणि आता सगळे लोक जेवले, मगाशीच जेवले अर्धे, पण मी आता उठलो म्हणून आता मी जेवलो. तर सकाळी लवकर उठलं म्हणून हे झालं जरा बघा सगळे. आणि आता परत आम्ही आमची पार्टी सुरू परत करणार आहे म्हणून बघा. सगळं बंगल्यामध्ये एवढी जागा आहे म्हणजे आम्ही त्यामध्येच राहू शकतो असं आहे. एवढी बाहेर फिरू पण नाही शकत असं आहे. अर्धी लोक बाहेर गेलेत जरा राऊंड मारायला. तिकडे मॅच कुठे काय होती तिकडे ते बघायला गेलेत. रात्रीची थंडी बाबा एकदम खतरनाक होती. म्हणजे काहीतरी वेगळंच थंडी होती. कोण स्विमिंग पूलच्या इथं गेलंच नाही. मी पण टोपी घातल्याने रात्री आम्ही डान्स बिन्स भरपूर केला. 4 वाजेपर्यंत डान्स बिन्स केला, पण ते कॉपीराईट येणार म्हणून आम्ही ते दाखवलंच नाही. दाखवून मजाच नाही येणार, कारण का गाणं नाही तर हे मजा नाही येणार. त्यामुळे बोललं काय करू. आणि मी पण अगोदर झोपून गेलो. मला पण थंडीला लागली. मी पण 12, 1, 2 वाजता झोपून गेलो होतो. पोरं होती 4 वाजेपर्यंत झाली. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा जेवण बनवू शकतो आपण आणि काही पण करू शकतो. पोरांनी रात्री 4 वाजता भुर्जी पाव बनवला. परत आम्ही सामान आणलेलं सगळं.
आणि मजा आली एकदम. बंगला तर तुम्ही बघितला असाल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये टाका, नाही तर मला इंस्टाग्रामवर सांगा, मी तुम्हाला ॲड्रेस देईल इकडचा आणि नंबर देईल याचा. आता बघू, सगळेजण झोपलेले आहेत. तर रात्रीचा DJ इथं तर जास्तच मैफिल झोपले. चला किचन दाखवतो. हे बघा, हे अशी आमची किचनची किचन. हा एवढा चांगला भारीतला किचन असून आम्ही लोक बाहेरचं पण दाखवतो. हे इथून असं डायरेक्ट इथून एंट्री वरती. हे बघा, हे आमचं किचन आणि इथे सगळं जेवण बनवलं. या चुली 2 तो पण रात्री. आणि हे बघा अंड्याचा ट्रे, तिकडं अंडी बनवली. म्हणजे नेमकीच पोरं होती ती रात्री, आम्ही 7-8 जण तेच चूल एकदम इथं चूल बिल पेटवलेली. तिथे काय ते चिकनचं काहीतरी बनवलेलं म्हणून ते ह्याच्यामध्येच ते करलं काय काही कलेजी फिट आणि मशीन पण दिलेली कपडे धुवायला. पण धुतलं काही लोकांनी, धुतले 2-3 तर असतात अँटिक काय ना काहीतरी मध्ये वेगळंच काहीतरी. कपडे धुवायला आले दोघं ना, माझं मला कपडे धुवायला. अरे धुऊ कपडे धुवायला काय, तिथे आपण कपडे धुवायला आले. 4-5 जोडी कपडे घेऊन येतो आपण आणि कपडे धुवायला. नाही माझं मला कपडे धुवायचे, मला कपडे पडले घाणमध्ये सगळं वसूल करायचं. मग यांचं असं आहे, फक्त एवढं त्याचं TV चालू नाही केला, TV चालू नाही आणि कॅरम कोण खेळला नाही, त्या असं एवढं झालं. बाकी काय सगळं गट्टू असं ये गट्टू असं ये. एक नंबर छोटे प्राणा. एकदम खोल आहे पाणी. पाऊस झालेला आहे, फक्त जरा फोटोशूट चालू आहे. फोटोशूट हे बघा आमच्या मोगली बाबू सीडी बरोबर लंबू दिली सीडी. गाणं लालू गाणं गणपत उडी. मस्तपैकी आंघोळ बिंगोळ झाली. आता फोटोशूट जरा फोटो काढायचे मस्तपैकी इंस्टाग्रामसाठी. आता बाबू ही लोक मस्ती करतात तिथे, जरा बघून अशा तऱ्हेने. आमचा चेकआउटचा टाईम 6चा होता, 6 नाही 5चा होता आणि तो झालेला आहे. आणि आता आम्ही निघाले, सगळे तयार झालेले आहे. तयार झाले तो तर वरतोय आम्हाला, चला लवकर जावं, झाले तुमचा टाईम झाला आहे. तरी पण आपली पुढं आंघोळ करत होती. आता मी त्यांना वरडलो, बोलत यायचं तर या, नाही तर जाऊ तुम्ही. तसे लगेच सगळे आले, तयार झाले. आणि लालू आंबा केला आणि गणपत लास्टपर्यंत होतो. कोणतरी ते जग घेऊन पण आंघोळ केली. लालूने आंघोळ केली ती, जग घेऊन पाणी काढल्याने आंघोळ केली. सगळे रेडी झालेले आहे. कोण लोक फोटोशूट हे ते करतायत सगळे. चला आता आपण जाऊयाचे एक ग्रुप फोटो काढणार आहे. फोटो आपण निघूया. चला, रिक्षावाल्याला 15 मिनिटं आहेत आणि तोपर्यंत आपली पोरं मजा करून घेतातच. येडासारखे भेंडे जॅकेट लपवतात, चपल्या लपवतात. क्या रे क्या हुआ.
जॅकेट लटकवले वरती फेकले जॅकेट बाबू दाते जॅकेट ब्लॅक कलर माझं जॅकेट पाहिजे ना साहेब आंबाच फेकून मारेल फेकलीच नाही तरी सांगतो तरी हे बाबू चप्पल दे हे काय बरी हे चप्पल ही माझी आहे गंगा बॉय जॅकेट काढा जॅकेट गोंड्यांनी नशी बांधलं हा तू काढ बरोबर अल्लू निकाल निघाली आहे जॅकेट हो तुम्हाला माहिती आहे तो बाबू काढलाय तो एकाची चप्पल राहिलेलं गौर खाली चप्पल राहिले ती फोटोशूट चालला आहे का भेंडी दहंडीची प्रॅक्टिस चालली आहे ह्या टायमाप्रमाणे तुम्हाला पिकनिकला कसं वाटतंय साहेब आपली बॉन्डिंग कशी वाटते पण तू मला रात्री जेवायला बोलवलं ते मला बरं वाटलं का थँक्यू काहीतरी वेगळंच आहे करणार ते थोडी हा बॉडी गार्ड आहे का याची बॉडी म्हणजे खतरनाक आहे बॉडी एक लाग आहे गणपतनी बॉल मारला आणि बाबूवर नाव जॅकेट पण काढून टाकलो वैतागलो हो माय गॉड फोटोग्राफर अँथोनी हे मी काय झालं हे बाई काय झालं हे गार्डन मध्ये झोपला बाई हो गार्डन मध्ये काका झोपले तुम्ही तोंडात काय कोलबी अडकली का काय तोंडात हे मित्रा तोंडात कोलबी अडकली मुले अगं बाई माझं पिंट्या भाई कितने बजे 5 बजने आहे सगळेजण तयार झालेले आहेत तसे पण रिक्षावाला येत नाही रिक्षाची वाट बघता त्याची चप्पल हरवले गौरवची चप्पल हरवली तर लालू मला सांग चप्पल म्हणजे कशी दिसायची ती सांग सेम अशी चप्पल होती अशी होती चप्पल कलर कलर कुठला होता ब्लॅक ही पण लालू ब्लॅकच आहे हीच असेल त्याची रिक्षावाल्याची वाट बघता इथं बघतोय रिक्षावाला माझी वाट बघतोय रिक्षावाला भाई आज दानी जैन जिंदा होते ना भाई दानी जैन तो एक आदमी का नाम ही नहीं होता दुक्का एक का दुक्का दुक्का हिरो दिसला का भाई दुक्का हिरो फोटो कशी वाटली आमची 35ची ही मजा आणि 35ला आम्ही मजा करतोच आणि कसं माहिती आहे काय जेवणाचं काय दाखवलं काय जेवणाचा टायमिंग माझा वेगळाच होता मी वेगळ्या टाईमला जेवायचो आणि ही लोक जेवून मोकळं व्हायचं तरी पण मला ही लोक बोलले माझबाई सकाळी आम्हाला कॅमेरा देऊन ठेव मी कॅमेरा चार्जिंग नाही केली म्हणून दिशान पण माझ्यावर थोडा बडा दिशान बोला माझबाई तू चार्जिंग लावायला पाहिजे होती कॅमेराला तू तसेच कॅमेरा घेतला यूज केला आणि तसंच ठेवला पण मी विसरलो भावावर सगळं सामान आणलं पण आम्ही लोक जरा ते पाण्याच्या नादामध्ये मस्ती करण्यामध्ये ते विसरून गेलो आणि जेवायचं थोडं फार जेवण बिवण झालं फक्त जेवायचं राहून गेलं सगळं व्हिडिओ काढायची बाकी जेवण बिवण सगळं फर्स्ट क्लास आणि 35च्या तुम्हाला 2025च्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही लोक काही ना काहीतरी करा हॅपी न्यू इयर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा